व्हॅलेंटाईन्स डे येतो आहे जवळ, तर मला वाटतं म्हणून सगळे रोमॅन्टिक मूव्स लागतात आहे. आणि काय ब्रेकफास्ट केला आहे मी, म्हणजे मला लंच आणि डिनरची पण गरज नाही आहे. दॅट्स द पॉईंट. सीन काय होतं माहिती आहे, इंटरनॅशनल लेवलला आम्हाला लेवर अलाउन्स मिळतो. तर मी ज्या पण हॉटेलमध्ये जातो ना तिथे म्हणजे लंच डिनर वगैरे नाही मिळत, कारण तो अलाउन्स मिळतो त्याच्यातून आम्हाला जेवायचं असतं. डोमेस्टिकमध्ये काय असतं, इंडियामध्ये आम्ही जिकडे पण जातो ना तिथे आम्हाला लंच डिनर ब्रेकफास्ट हे सगळं इन्क्लुडेड असतं. आता लंच डिनर मी नेहमी बोलते ना की मला बुफेमध्ये जायला आवडत नाही, रूममध्ये ऑर्डर करायला आवडतं. तो एक सीन आहे, पण अदरवाईज सगळं इन्क्लुडेड आहे. सॉरी, लवकर उठली तर झोप येते. तर आणि इकडे इंटरनॅशनलमध्ये ते आम्हाला लेअर अलाउन्स मिळतो. पण एक सकाळचा ब्रेकफास्टचा कॉम्प्लिमेंटरी असतोच ना सगळ्या हॉटेलमध्ये, तर तो तर क्रू सोडतच नाही. मी नॉर्मली एवढं सकाळी उठत नाही जर खूप लेट आम्ही आलो असतो. पण आज मी विचार केला की मला रात्री खूप भूक लागलेली, तसं पण मी ते एक नूडल्स खाल्ले, कप नूडल्स, आणि थोडे ड्रायफ्रूट्स खाऊन झोपलेली. तर मी 8:30ला उठली, तर मला ॲक्च्युली झोपेपेक्षा जास्त पहिली म्हणजे प्रायोरिटी होती की भूक. म्हणून मी फटाफट रेडी झाली, गेली खाली, आणि मी मस्त पोट भरून 2 ऑमलेट खाल्ले, क्रॉसॉ खाल्ले, आणि पोट भरलं माझं. पॅनकेक्स वगैरे खूप काय काय खाल्लं. आता रूममध्ये परत आली. आता जाऊन एक छान रील बनवायचा आहे, आणि त्याच्यानंतर बस झोपेन पुन्हा, नाही तर टी व्ही वगैरे. आणि हा मूवी एकदम छान आहे, मी खूप आधी बघितला हा मूवी. क्यूट मूवी आहे. ही इज जस्ट नॉट दॅट इन टू